प्रौढ प्रताप पुरंदर राजाधिराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। हर हर महादेव, हर हर महादेव। नमस्कार, मी निखिल उपरे चॅनलच्या नवीन कोऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, आता आपली अजून एक किल्ल्याची मोहीम सुरू होते आणि किल्ल्याचं नाव आहे मनोरंजन किल्ला। हा आहे तो राजमाचीचा अजून एक भाग। आपला किल्ला क्रमांक असणार आहे 46 म्हणजे 46। आणि मी आत्ता आहे बेस विलेजला। जर तुम्हाला माहिती नसेल की इथे कसं आलो काय आलो, त्याचा अगोदरचा व्हिडिओ जो मी श्रीवर्धन किल्ल्यावरती बनवला होता तो नक्की जाऊन बघा। आणि हे कायर भैरवनाथचं मंदिर आहे, तिथे आपण याच्या पाठीमागे जर बघितलं तुम्ही तर श्रीवर्धन किल्ला आहे, तो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच बघितला असेल। आता आपण या ट्रेकला सुरुवात करतोय। मी उभा आहे काळभैरव मंदिराच्या बाजूला आणि तिथून आपण ट्रेकला सुरुवात करणार आहोत। तर येणाऱ्या पुढच्या ट्रेकमध्ये मी तुम्हाला या किल्ल्यावरती कसं यायचं, इथे काय काय बघायला भेटेल, इथला इतिहास, या सर्व गोष्टी सांगणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आमच्यावर जर तुम्हाला ट्रेक करायचं असेल तर मला नक्की मेसेज करा। तर ट्रेकला सुरुवात होते काळभैरवच्या मंदिराच्या बाजूने। तर या बाजूने आपण वरती आलो आणि आता घनदाट जंगलातून आपण मनोरंजन किल्ल्याची सैर करायला सुरुवात करतोय। तसा श्रीवर्धनपेक्षा मनोरंजन किल्ला खूप कमी उंचीचा आहे। म्हणजे जर तशी तरी राजमाची किल्ल्याची उंची ही 3000 फूट असली तरी आपण एकदा राजमाची बेसवरती आल्यानंतर मनोरंजन किल्ल्याची उंची खूप कमी आहे। पाठीमागे बघता तुम्ही काते भिंत स्पष्टपणे दिसते। तर मनोरंजन हा गिरिदुर्ग प्रकारतील किल्ला आहे आणि इथं यायचं असेल तुम्हाला तर राजमाची हे बेस विलेज आहे आणि तिथून राजमाची बेस विलेज येण्यासाठी तुम्हाला लोणावळ्यावरून यावं लागतं। लोणावळ्यावरून राजमाचीचं बेस विलेज हे एकतर 16 ते 17 किलोमीटर अंतरावरती आहे। गिरिदुर्ग प्रकारतील हा किल्ला ट्रेकरसाठी एकदम सोपा समजला जातो। तर मनोरंजन केलेल्या येण्यासाठी आपण इथून ट्रेक सुरू केली होती काळभैरवनाथाच्या मंदिरापासून आणि तो इथून जाणारा गावातनं रोड आणि हा जो आलेला तो रोड आहे तो लोणावळा मार्गावरून आला आहे। समोर बघताय श्रीवर्धन किल्ला अतिशय ठुमाकदारपणे उभा आहे। एक 15 मिनिटाच्या ट्रेकनंतर आपण मनोरंजन किल्ल्याच्या पहिल्या महादरवाजापासून येऊन पोहोचले। हा सुद्धा गोमुख पद्धतीचा हा दरवाजा। इथून बघितलं तर थोडेसे तटपिंत पडले, परंतु दरवाजाचं अवशेष बघितलं तुम्ही अजूनसुद्धा पाठीमागे बघतायच हे अवशेष ते अतिशय व्यवस्थित आहे। या बाजूला बुरुज होता, तो बुरुज थोडासा पडलेल्या अवस्थेत आहे। या ठिकाणी पुरातत्व खात्याने काही सूचना लिहिल्या आहेत। त्या सूचना तुम्हाला थोडक्यात सांगतो की गडावर आल्यात, गडावरचं अजिबात नुकसान करू नका। गडावरती तुम्ही जे काही लिहिता म्हणजे कोणी काही लिहित असतील आपलं नाव वगैरे अजिबात लिहू नका। गडे आपली ही इतिहासाची एक आठवण आहे, ठेव आहे, ते आपण जपली पाहिजे। तर त्याचा नक्की विचार करा आणि गडावरती असाल तर येत असाल तर माझं एक मत आहे की जास्तीत जास्त औषध बघण्याचा प्रयत्न करा। तर पहिल्या महाद्वाराच्यानंतर आपल्याला बघायला भेटतात ह्या 2 दिवड्या ज्या अजूनसुद्धा व्यवस्थित अवस्थेत आहेत, सुव्यवस्थित आहेत, ज्या आपण पाठीमागे श्रीवर्धनच्या किल्ल्यामध्ये बघितल्या होत्या। त्या समोर 2 असणाऱ्या दिवड्यांचा वापर त्याकाळी सैनिकांना राहण्यासाठी किंवा इथून पारख ठेवण्यासाठी केला जायचा। त्यांचा हा जो वरती बुरुज बघताय तर बुरुजावरती काही सैनिक असतील आणि त्यानंतर इथे काही लोक आराम करत असतील। तर महाद्वारातून आतमध्ये आल्यानंतर पाठीमागे हा जो बुरुज बघायला भेटतो तो बुरुज आपण येताना बघणार आहोत। तर पहिल्यांदा आपण बाली किल्ल्यावरचे काही अवशेष आहेत ते बघणार आहोत। समोर अजूनसुद्धा खुणवताना आपला श्रीवर्धन किल्ला, त्यानंतर इथून आलेलं हे महाद्वार ज्यातून आपण आतमध्ये आलो आणि त्यानंतर इथून समोर तुम्हाला जावं लागेल आणि त्या बाजूने आपण डाव्या बाजूने आतमध्ये जाणार आहोत। उजव्या बाजूने न जाता डाव्या बाजूने आपण प्रवेश करणार आहोत आणि त्यानंतर गडाला पूर्ण अशी प्रदक्षिणा घालणार आहोत। तर या गडावरती यायचं कसं, यांना येण्यासाठी ट्रेकलासाठी 3 मार्ग येतात। जर तुम्ही मागच्या काही व्हिडिओमध्ये आपलं जर बघितलं नसेल तर तुम्हाला मी पुन्हा एकदा 3 मार्ग सांगतो। एक तर लोणावळ्यामधून तुम्ही येऊ शकता किंवा तुम्ही कर्जत साईडनं कोंडावून या गावातून येऊ शकता। तर लोणावळ्यामधून यायचं असेल तर तुम्हाला इथून लोणावळा अंतर 15-16 किलोमीटर आहे। सो बाईकने येऊ शकता किंवा जीपने येऊ शकता किंवा जर तुम्हाला रेंज ट्रेक करायची हौस असेल तर तुम्ही सुद्धा रेंज ट्रेकसुद्धा करू शकता। त्यानंतर कर्जत ते कोंडावणा
इकडून जर येत असाल तर त्या बाजूने आपल्याला एक 3 ते 4 तासाचा अवधी लागतो. त्या भागामध्ये कोंडवल्या लेणी आहेत आणि त्यातून वरती येण्यासाठी तुम्ही कोकण दरवाजातून वरती येता. अशा पद्धतीने तुम्ही श्रीवर्धन आणि मनोरंजन हे दोन्ही किल्ले एका दिवशी करू शकता. समोर जे तुम्हाला बघायला भेटतं आहे ते राजमाचीचं गाव आहे. त्यानंतर ह्या भागात जर तुम्ही बघाल तर डुकनोच इथे दिसतं आहे आणि त्या बाजूला खाली लोणावळा भाग आहे. तिथून आपण सकाळी ट्रॅव्हलिंग सुरू केली होती. त्यानंतर आपण आपल्या गाड्या इथे पार्क केल्या आणि त्यानंतर आपण ट्रेकला सुरुवात केली. डाव्या बाजूने आपण आतमध्ये आलो आणि त्यानंतर तुम्हाला प्रथम हे पाण्याचं खोललं टाका बघायला भेटतं. तर मनोरंजन किल्ल्याचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे याच्या काळतळझरा. याच्यात तुम्ही तटभिंत बघितलीत ना, एकदम खडकामध्ये कोरलेली आहे. इथून सुद्धा बघितलं तर पूर्ण खाली दरी आहे. तर हा कातळझरा कोरल्याची तटभिंत आणि इथून पुढे वरती गेल्यानंतर हा बाले किल्ला आहे. एकदम छोटासा किल्ला आहे. काही छोट्या प्रमाणात अवशेष येतं, परंतु इथून जर तुम्ही अवशेष काही गोष्टी बघितल्यात सुंदर आहेत. हा पूर्ण भाग जो तुम्ही बघताय तो कर्जत भाग आहे. इथून तो कोकण दरवाजाचा उतरण्याचा मार्ग आहे. गड्यावरती पाण्याची अजिबात कमतरता नाही. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. एवढी टाकी आहेत ना, म्हणजे आता हे दुसरं टाकं लागलं आपल्याला आणि त्यामध्ये सुद्धा मध्ये सुद्धा तुम्हाला पाणी बघायला भेटेल. थोडं शेवाळ्याला पाणी आहे. टाक्याची रचना बघितलीत, सुंदर रचना आहे. तिथे बघितलं तर उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. खूप सुबक अशा पायऱ्या आहेत. त्या पाण्यामध्ये थोडासा शेवाळ दिसेल, परंतु तुम्ही याचा पाण्याचा वापर नक्कीच करू शकता. तर मनोरंजन किल्ल्याचा पहिला बुरुज आपण बघतो इथं, अगदी वायव्य बाजूला आहे. तर इथे आपण तो बुरुज बघितला. त्यानंतर आपण पाठीमागे परत असं झालो आणि इथे पाणी टाकवतो. त्याच्या अगोदरच वरती चढण्यासाठी एक मार्ग आहे. तो तुम्हाला थेट बाले किल्ल्यावरती येऊन घेऊन जातो. अजून एक पाण्याचं टाकं मनोरंजन किल्ल्यावरचं, ते सुद्धा सुकलेलं आहे थोडं, परंतु किल्ल्यावरती टाके खूप आहेत. याचा अवशेष खूप आहेत. त्यामुळे पावसाळ्यामध्ये किंवा होळ्यामध्ये ते पाण्याची अजिबात कमतरता नसेल, हे मात्र मी तुम्हाला नक्की सांगू शकतो. तर मनोरंजन किल्ल्याच्या उंच भागात आपण आलो आहे आणि या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. या किल्ल्याचा म्हणजे राजमाचीचा किल्ल्याचा इतिहास तुम्हाला सांगतो की हा किल्ला सातवहनकालीन मधला किल्ला आहे. 25 वर्षापूर्वी बांधलेला किल्ला. हे कशावरून निष्कर्ष लावलं जातं की कोंडाणा लेणी ज्या काही खाली आहेत त्याच्यावरून हा निष्कर्ष लावला जातो. आणि त्यानंतर 1657मध्ये महाराजांनी ज्यावेळी कल्याण आणि पुणे भागातील वस्तूच्या किल्ले काय जिंकून घेतले, त्यावेळी किल्ल्यामध्ये मनोरंजन किल्ला आणि श्रीवर्धन किल्ला ह्या किल्ल्याचा सुद्धा समावेश होता. आणि या किल्ल्याचा बेसिकली वापर टेहळणीसाठी केला जायचा असं वाटतं मला. कारण की कसं आहे, त्या काळी व्यापार गाडी कल्याण आणि नालासोपारा हे खूप मोठं व्यापार स्टेशन होतं आणि तिथून पुण्यामध्ये देवाणघेवाण करण्यासाठी बोरघाट या वाटेचा वापर केला जायचा. आणि श्रीवर्धन किल्ला आणि मनोरंजन किल्ला हे दोन्ही किल्ले त्या वाटेवरती लक्ष ठेवण्यासाठी वापर. इथे एक आपल्याला शिवपिंड बघायला भेटते. त्यानुसार पाठीमागे हे जे टाकं आहे त्याच्या अगदी बाजूला एक छोटीशी शिवपिंड बघायला भेटते. अशी शिवपिंड आपण श्रीवर्धन किल्ल्यावरती सुद्धा बघितली होती आणि त्याच पद्धतीने मनोरंजन किल्ल्यामध्ये आपल्याला शिवपिंड बघायला भेटते. आपण जाऊन त्याचं दर्शन घेऊयात. मनोरंजनच्या बालेकिल्ल्यावरती आपण आलो आहे आणि अगदी मधोमध असणारी पाण्याचं टाकं मला राहवलंच नाही. या साईडला बघितलं तर पाणी, या बाजूला बघितलं तर पाणी आणि मी अगदी मधोमध येऊन बसलो आहे. पाण्याचा स्रोत इथं एवढा आहे ना, प्रचंड आहे. म्हणजे तुम्हाला पाण्याची अजिबात कमतरता जाणार नाही. पिण्यासाठी काही ठिकाणीच योग्य पाणी, काही ठिकाणी ते थोडंसं दूषित झाले. मे बी इथे तेवढी काळजी घेतली जात नसावी त्यामुळे कदाचित, परंतु पाण्याचा स्रोत खूप सारा आहे.
तळ्याकाठी, अगदी तळ्याकाठी तुम्हाला इथे एक नंदीचं स्थान बघायला भेटतं आणि त्या बाजूला तिथे तुम्हाला अजून एक शिवपिंड बघायला भेटते. म्हणजे आपण या बाजूला 2 शिवपिंड बघितल्या होत्या, त्यानंतर इथे एक शिवपिंड आहे आणि इथे नंदीची मूर्ती. त्या गडावरती जर येत असाल तुम्ही तर राहण्याची सोय मात्र तुम्हाला काही होणार नाही. राहण्याची सोय तुम्हाला खालीच काळभैरवाच्या मंदिरापाशी इथं करावी लागेल किंवा तुम्ही राजमाची गावासुद्धा करू शकता. पिण्याच्या पाण्याची सोय तर होऊ शकते. पिण्याच्या पाण्याचे खूप सारे टाके आहेत आणि त्यानंतर तुम्हाला जर खाण्याची सोय करायची असेल तीसुद्धा तुम्हाला खालच्या गावातून करावं लागते. एक सांगतो तुम्हाला की इथे येताना तुम्हाला आधीच ऑर्डर द्यावी लागते खालच्या गावामध्ये, त्यानंतर तुम्हाला जेवण किंवा ब्रेकफास्ट मिळतो. बालेकिल्ल्यावरचं एक पडलेलं राजवाड्याचं अवशेष या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं. अवशेष जर बघितलं तर चारी बाजूच्या भिंती विस्कळ्यात पूर्णपणे. या ठिकाणी तुम्हाला काही दरवाजाचे अवशेष बघायला भेटतील, बाकी पडलेल्या अवस्थेत आहे. प्रचंड असं मोठं धान्याचं कोटर अगदी जे पडलेल्या राजवाड्याचं अवशेष होतं त्याच्या अगदी बाजूला आहे. जर तुम्ही छप्पर बघितलं तर ते पूर्णपणे गेले, परंतु आजूबाजूचे अवशेष बघितलं अगदी व्यवस्थित अवस्थेत आहेत, खूप मोठे. याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की त्या काळी किती धान्याचा साठा केला जात असेल, पाण्याचा किती साठा केला जात असेल, म्हणजे त्या काळी इथे वरती सैनिक किती राहत असतील. तर किल्ल्याच्या आपण शेवटच्या थोड्याशा भागात आहे, जिथे आपण हे धान्याचं कोटर पाहिलं. त्यानंतर इथे बघितलं त्या बाजूला तर तो डाग बहिरी आहे. त्यानंतर आपला श्रीवर्धन किल्ला, जो आपण किल्ला क्रमांक आपला 45 होता. त्यानंतर यामध्ये इथे बघितलं तर तुम्हाला लोणावळा बघायला भेटतो, डुकनोज वगैरे. आणि इथे पाहिलेत तुम्ही तर ते आपलं राजमाचीचं गाव. संपूर्ण गड आपला बघून झाला आहे. बाले किल्ल्यापासून आपण ते सगळे अवशेष बघून आलो आणि नंतर हे महाद्वार, जे तुम्हाला मी सांगितलं की याच्या अगदी बाजूला एक तुम्हाला अजून एक बुरुज बघायला भेटतो. त्या गडावरच्या सगळ्या वास्तू बघितल्यानंतर आपण मनोरंजन किल्ल्याचा निरोप घेणार आहोत. आता आपण परत प्रवास पुन्हा एकदा सुरू करणार आहोत. मला वाटतं एक टायमिंग नव्हतं सकाळी बघितलं, पण मला वाटतं अराऊंड 1 वाजता आपण हा ट्रेक सुरू केला होता. खूप छोटा ट्रेक, 15 मिनटामध्ये तुम्ही वरती येता, 10 ते 15 मिनटामध्ये. त्यानंतर फिरायला तुम्हाला एक अर्धा 1 तास पुरेसा होतो आणि पुन्हा एकदा खाली उतरण्यासाठी मला वाटतं 5 ते 10 मिनटात आपण खाली उतरू शकतो. म्हणजे एका दिवसामध्ये तुम्ही श्रीवर्धन आणि मनोरंजन हा किल्ला नक्की आणि आरामात करू शकता. अशा प्रकारे 10 मिनटामध्येच आपण मनोरंजन किल्ला खाली उतरलो आहे आणि या किल्ल्याची आपण सांगता करतो आहे. आय होप सो या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी कळल्या असतील, ज्या वस्तू बघायला भेटल्या असतील तर तुम्हाला खूप आवडल्या असतील. आवडल्यास नक्की जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असतील मित्रांनो तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आमच्यासोबत तुम्हाला ट्रेक करायचे असेल तर मला इंस्टावरती तुम्ही नक्की मेसेज करा किंवा यूट्यूबवर सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता. आणि असंच आपण नवीन नवीन ट्रेक नक्की करत राहू. चला मित्रांनो, भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत गुड बाय.